मित्रांनो, हा पैसा, त्याच्या बाजू दोन नाण्याच्या. हे बघा, हे पैसा आहे. या पैशाला दोन बाजू आहेत नाण्याच्या. हे बघा, हे छप्पा, दुसरा काटा. जिकडं गुलाल तिकडं चांग भलं. जिकडं पैसा मिळणार तिकडं पब्लिक पळतं आणि नंतर मग 5 वर्ष पुन्हा रडत बसतं. तर ही रडण्याची वेळ पब्लिकवरती काय येते? ते का बारकाव्याने विचार करत नाहीत आपल्या मताचा? का राजकारण्यांच्या हातचं ही लोक बाहुलं बनायचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत आहेत? कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी? रस्ते जसेच्या तसे राहणार, थोड्या दिवसात दाखवणार. मतं ज्यावेळेला इलेक्शन ज्यावेळेला जवळ येईल त्यावेळेला रस्ते व्यवस्थित करतील, कुठं चांगली काय कामं करून देतील, आश्वासनं देतील रोजगार कामांना. म्हणजे जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना रोजगार देऊ, हे करू ते करू. ह्या जीवन माणसाचं असं महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण होण्याला कारणीभूत नेमकं कोण आहे? हे मी खरं तुम्हाला स्पष्ट मताचं सांगतो. मी स्पष्ट मताचा माणूस आहे, कारण मी पण मतदान करतो. मला तर संपूर्ण प्रामाणिकपणे असं वाटतं की त्याला कारणीभूत आहे हा पैसा. ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत पैसा आहे. आणि ह्या पैशासाठी आता हे 1 रुपयाचा विचार तुम्ही करत असाल मित्रांनो. हा जरी माझ्या हातामध्ये 1 रुपया जर असला तर आपल्या भारताची लोकसंख्या, तुम्ही याचा विचार करा ना. मी आता 1 रुपया नको, 1 रुपया बाजूला ठेवतो, 1च रुपयाचा विचार करतो मी. हा 1 रुपया माझ्या हातामध्ये आहे आणि आपल्या महाराष्ट्राची किंवा अखंड देशाची लोकसंख्या आपली किती आहे? प्रत्येक जर व्यक्तीनं एखाद्या गरिबाला विचार केला की हा 1 रुपया गरिबाच्या खिशामध्ये टाकायचा आणि प्रत्येक गरिबाच्या खिशामध्ये तुम्ही हा जर 1 रुपया टाकला तर तो आज कोट्याधीश आहे मित्रांनो. मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार का करत नाही? तुम्ही कशाला त्या राजकारण्यांच्या हातचं बाहुलं पुन्हा 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 कशाला होता? आता मला एकदाच ते पुन्हा बोलून जमणार नाही मित्रांनो, कारण ह्या माझ्याही आयुष्यामध्ये पुन्हा 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 ह्या गोष्टी घडल्यात. त्यामुळं पुन्हा 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 ह्या गोष्टी नकोत. येणाऱ्या निवडणुकीला सावधान राहा, सतर्क राहा. नवीन उमेदवार उभा करा. त्या उमेदवाराकडून तो पहिला त्याची खात्री करा की त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, तो सुशिक्षित आहे का, शिकला सवरलेला आहे का, आणि सुशिक्षित बेकार आहे का, त्याला कुठले कामधंदे नाहीत. ठीक आहे ना, राजकारणात तुम्ही जावं ना. आपल्या महाराष्ट्रातल्या सुद्धा उमेदवारांनी राजकारणात जावं आणि आपल्या भोळ्या बाबड्या लोकांना प्रामाणिकपणानं साथ द्यावी. कारण त्यांच्यावरती आतापर्यंत गेले कित्येक वर्ष अन्याय त्यांनी सहन केला आहे. त्यांचे रस्ते व्यवस्थित नाही, त्यांच्या मुलांना चांगली शिक्षण द्यायची झाली तर त्यांच्या अंगावरती कर्ज चढलं, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्या सुशिक्षित बेकारांनी आत्महत्या केल्या, आंदोलन करणाऱ्यांनी आत्महत्या केल्या. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण कुणीही भावानं विचार करत नाही. ठीक आहे ना, मी बरेच दिवस झालं मी या विषयाशी काय निगडीत कुठला व्हिडिओ नाही टाकला. आपण पण क्षमा असावी मित्रांनो, पण जे काय माझ्या अंतःकरणाला वाटतं ते मी तुमच्यापर्यंत पोचवले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला आणखीन एकदा पुन्हा सांगतो की तुम्ही इलेक्शन जवळ आले, सावध राहा, शहाणे बना. नको, मतदान करा, अवश्य करा. मतदान करण्याचा तुम्हाला सर्वांना अधिकार आहे, पण योग्य माणूस, चांगला माणसालाच मतदान करा की त्याच्याकडून समाजाच्या खरोखर मनापासून अपेक्षा आहेत की तो खरंच खरोखर आपल्या मराठा समाजाची तळमळ ज्याला असणारे धडपड असते, तो आपलं कुटुंब सांभाळून, त्या बी उमेदवाराला मी हे बी सांगतो की आपलं कुटुंब सांभाळून. म्हणजे कुटुंब सांभाळायचं म्हणजे काय लोकांच्या पैशावरती कुटुंब कोणी चालवू नये मित्रांनो. जे काय आपल्याला गव्हर्नमेंटनं मानधन दिलं आहे त्याच्यात समाधान माना. बैमानी, भ्रष्टाचारी, अत्याचार असल्या गोष्टी आपल्याला महाराष्ट्राला त्या पचनी पडणार नाहीत, कारण ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रानं सोसल्यात मित्रांनो. आता ह्याची अपेक्षा नाही आहेत, खरंच अपेक्षा नाहीत. आम्ही इलेक्शन करतो, मतदान करतो, आपण पण इतरांना सांगत नाही. कारण आपण मतदान करायला गेलं की आपण, आता माझं मत समजा, माझे विचार आहेत, मी कोणाला मत द्यायचं हे मी ठरवणार आहे. माझ्या घरातलं सुद्धा मत माझं नसतं. मी सांगतो की बाबा तुम्ही ह्या व्यक्तीला, चांगल्या व्यक्तीला मत द्या, दिलं जात नाही. ते आपल्या घरातलीच व्यक्ती दुसऱ्यालाच मत देऊन आलेले असते. मग तो जो भोळा बाबडा चांगला मराठा समाजाला साथ देणारा माणूस आहे त्याला राहते बाजूला, आणि जो सफेद कपडे घालून, बगड्यासारखे कपडे घालून आपल्या समाजाला भरकाटावण्याला येतो, तिथं कुठेतरी आम्हीच दाखवतो पैशाचं, कुठल्या तरी
कामाचा आमिष दाखवतो आणि त्याला भुरळ पडला जातो. अरे तुम्ही आतापर्यंत त्याचा विचार का केला नाही? तुमची कामं किती त्यांनी केलीत? बारकाव्याने मित्रांनो विचार करा आणि येणाऱ्या इलेक्शनला त्यांना घरचा रस्ता दाखवा. ज्यांनी आतापर्यंत मराठा समाजाशी खेळ खेळलेला आहे, भावलं बनवलं आणि या पैशावर ज्यांनी नाचवलं मराठा समाजाला. म्हणून मी हे बघा तुमच्यासमोर मित्रांनो या लक्ष्मीच्या पाया पडून सांगतो. आता 2 हातानं मला काय पाया पडता येणार नाही, पण पडतो तरी पण असू द्या. कारण शेवटी लक्ष्मीच आपल्याला आपलं घर प्रपंच आपला परिवार सांभाळत असते मित्रांनो. आता हे माझं येणार नाही रे असं, पण ठीक आहे, हरकत नाही. कुठून नाही कुठेतरी तो विषय येईलच ना. प्रयत्न केला तर यश येतच की मित्रांनो. कधी नाही येणार नाही. मला पाया बी पडता येणार. आता कसं येणार? ठीक आहे, इथं ठेवतो पैसे मी. एवढं काय डोकं लढवायचं काय येतं की आपल्याला लढवायला? हे बघा असा मोबाईल धरतो, हा दिसतोय ना. हे खरी वस्तुस्थिती आहे मित्रांनो. म्हणूनच बाबा तुम्ही सर्वांनी लक्ष द्या आणि माझ्या एका गरीबाचा खरोखर विचार करा. कारण कसं आहे, मी रस्त्यानं सुद्धा गाड्या चालवतो, माझं कंबाटं घायला ते पेकाड मोडतं आहे फार संध्याकाळपर्यंत. त्याला ओला उबरची गाड्या चालवल्या खड्डे बघावे लागत नाही, त्या माणसापर्यंत पळावं लागते. आणि तो माणूस नाही तितकं पोचलं की मग ते भाडं कॅन्सल करतो आहे. काय केवढा त्रास लागा, त्या गाड्यांची कामं किती निघतात मित्रांनो. रस्ते चांगले तर आपला गाडीत बसणारा पेसेंजरची सुद्धा गैरसोय होत नाही. त्याचं बी कंबार्ट एखादा आजारी माणूस असेल तर एका त्याची काय अवस्था त्या गाडीमध्ये होती. इकडं डुलती गाडी, तिकडं डुलती गाडी. अरे काय चाललं आहे काय? अरे बनवा ना सिमेंटचे एकदम पक्के रस्ते. कशासाठी 10 वेळा ते कच्चे रस्ते. अरे दमलो, वैतागलो. धन्यवाद मित्रांनो. राग मानू नये कृपा करून. माझा व्हिडिओ अवश्य बघा.